खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खिलारेवाडी भागातील घरांमध्ये पाणी साचलेलं आहे। परिसरातील कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। मुठा नदीमध्ये 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून खडकवासलामधून सध्या मुठा नदीमध्ये 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे पुण्यातील नदीकाठच्या खिलारेवाडी भागातील घरांमध्ये पाणी साचले। पहाटेपासूनच नागरिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे, तर 15 ते 20 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। खडकवासला धरणातून जवळपास 27,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे। परिणामी पुणे शहरामधल्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीमध्ये पाणी शिरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता उभा आहे खिलारेवाडी या परिसरामध्ये। या ठिकाणी आपण पाहतो की नदीपात्रातलं जे पाणी आहे ते थेट आता लोकांच्या घरामध्ये शिरायला सुरुवात झालेलं आहे। पालिका अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, काय या ठिकाणी आपल्याकडून आता उपाययोजना केल्या जातात? किती घरांमध्ये पाणी शिरले? नाही, ह्या परिसरात जवळपास दरवेळेस खडकवासला धरणातनं जेव्हा विसर्ग होतो तेव्हा हा जो स्पेसिफिक भाग आहे राजपूतवीड भट्टीचा, तिथं कायम पाणी भरलं जातं। साधारण 20 ते 22 घरं अशी आहेत की ज्यांना या सगळ्या विषयाचा धोका आहे। काही आता 15-20 कुटुंबांना आम्ही या ठिकाणी खिलारे आपलं महापालिकेचं स्कूल आहे त्या ठिकाणी शिफ्ट करत आहोत, कारण पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना करत आहोत। त्या ठिकाणी स्थानिक लेवलला काय मदत कार्य सुरू केलं आपण प्रशासनाकडून? सद्यस्थितीमध्ये आपल्या पूर्ण ज्या टीम आहेत त्या सर्व या ठिकाणी हजर आहेत आणि आपण ज्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करणार आहोत त्या ठिकाणी इतर त्यांची जेवणाची नाश्त्याची सोय आपण आपल्यामार्फत करणार आहोत। दरवर्षी येतो, या वर्षी नाही येणार म्हणले आला। हां, अरे आम्ही तयारी केली होती सगळी, आता थोडं थोडं कमी होतंय पाणी, पण दरवर्षीच होतं आणि ड्रेनेज त्यातनं साफ नाही, त्यामुळे तुंबारा मारतो। ते साफ झालं तर मग जरापैकी थोडं कमी होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबळसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।